आपल्यालाही तेच मिळतं जे आपण दुसऱ्याला देऊ. एकदा एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवेवरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाशही ढगांनी भरून आलेलं असतं. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करायची काहीच माहिती नसते. ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते. तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी तर इतर गाड्यांना हात दाखवते, पण कोणताच गाडी चालक थांबत नाही. बराच वेळ जातो. आता मात्र तिच्या डोळ्यात काळजीने पाण्याच्या धारा लागतात. तेवढ्यात सखाराम नावाचा माणूस तिच्या जवळ येतो. त्याला पाहून ती स्त्री प्रथम खूप घाबरते, पण सखाराम म्हणतो, घाबरू नका ताई, मी प्रयत्न करून पाहतो आणि गाडी दुरुस्तीच्या कामाकडे वळतो. थोडा वेळ प्रयत्न केल्यानंतर त्या स्त्रीची कार सुरू होते. ती स्त्री सखारामला खूप खूप धन्यवाद देते आणि सखारामला म्हणते, तुम्ही ऐनवेळी माझी खूप मोठी अडचण सोडवलीत. मी त्या बदल्यात सांगा तुम्हाला किती रुपये देऊ. तेव्हा सखाराम म्हणतो, ताई मला काही नको, हे माझे काम नव्हतेच. मी तर तुम्हाला मदत केली. मलाही एका माणसाने अशीच मदत केली होती आणि त्याचा मोबदलाही त्याने न घेता आपणही इतरांना अशीच मदत करा असे सांगितले आणि मीही आपणास मदतच केली. तुम्ही अशीच मदत दुसऱ्याला करा, हाच माझा मोबदला समजा. हे ऐकून त्या स्त्रीला खूप छान वाटले आणि तिनेही हसत मीही अशीच मदत नक्कीच करेन असे वचन देऊन हसतमुखाने निरोप घेऊन तिथून निघून गेली. एव्हाना खूप वेळ प्रवास केल्यामुळे थकव्यामुळे तिला खूप भूक लागली होती. तिने एका रेस्टॉरंटजवळ जेवणासाठी कार थांबवली आणि रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली. जेवण टेबलावरती येण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. ती स्त्री आता जरा रिलॅक्स झाली होती व सहजच रेस्टॉरंटमधील शोपी सुंदर टेबल स्वच्छतेकडे उत्साहाने व हसतमुखाने सेवा देणाऱ्या वेटरकडे पाहू लागली. तेवढे तिचे लक्ष तिला सेवा देणाऱ्या एका उत्साही लेडी वेटरकडे गेली. ती हसतमुखाने त्या स्त्रीला सेवा देत होती. ती वेटर 7 महिन्याची गरोदर आहे हे त्या स्त्रीने हेरले व लगेच तिच्या मनात विचार आला, आपणही हिला मदत करायला हवी. हिला सध्या पैशाची खूप गरज असणार आहे, म्हणूनच ती गरोदर असतानाही काम करत आहे. तिने तिच्या पर्समधून काही नोटा व चिठ्ठी लिहून पॉकेटमध्ये ठेवली. जेवण झाल्यानंतर बिल रक्कम व टीप म्हणून एक पॉकेट त्या स्त्रीने त्या वेटरच्या हातात दिले. अकाउंटंटला तिने बिल दिले व पॉकेट उघडून पाहिले तर त्यात एक चिठ्ठी व काही नोटा होत्या. तिने चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलेले होते की तू खूप उत्साही आहेस, गरोदर असूनही ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देते. तुला खरं तर आराम करायला हवा, पण तुला पैशाची खूप गरज असल्यामुळे तू काम करत आहेस. मलाही अशीच एका माणसाने मदत केली म्हणून मी तुला मदत करत आहे. तूही अशीच मदत कर. मदतीची ही साखळी तोडू नकोस. तिने त्या पॉकेटातील नोटा मोजल्या तर त्यात चक्क 10,000 रुपये निघाले. एवढी मोठी रक्कम पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने मनोमन त्या मदत करणाऱ्या स्त्रीला खूप खूप धन्यवाद दिले. तिची कामाची शिफ्ट संपल्यानंतर ती घरी गेली. घरी तिचा नवरा नेहमीसारखाच चिंतातूर होऊन काळजी करत होता. ती नवऱ्याजवळ जाऊन त्याच्या मिठीत गेली व म्हणाली, आता माझ्या डिलिव्हरीची काळजी करू नका. आजच मला एका स्त्रीने खूप मदत केली आहे. घडलेला प्रसंग सांगितला. दोघांनाही खूप आनंद झाला. तो काळजी करणारा नवरा दुसरा तिसरा कोणी नसून तो सखारामच. आपण जे इतरांना द्याल तेच आपल्याला परत मिळते. आपण जर दुसऱ्याला दुःख दिले, त्रास दिला तर आपल्याला दुःख आणि त्रासच मिळणार. आपण जर दुसऱ्याला नेहमी मदत केली, सुख दिले, आनंद दिला तर आपल्यालाही आनंद सुख मिळेल. आपल्यालाही नेहमीच इतरांकडून मदतच मिळणार. कितीही जीवनात संकटे आली तरी मदतीला अगणित हात धुवून येणार हे मी छातीटोकपणे सांगते. म्हणून आपण नेहमीच दुसऱ्यांना सुख आनंद देऊयात. जमेल तशी जमेल तितकी मदत करूया. सुख आनंद मदत आणि दया मिळवा. हेच तर नैसर्गिक न्याय तत्व आहे. आपल्यालाही तेच मिळेल जे आपण दुसऱ्याला देऊ. त्यामुळे चांगले द्या आणि चांगलेच घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न आहे, खूप अवघड नाही, सिनेमामधलाच आहे. असं कोणत्या मूवीमध्ये सांगितलं जातं की तुम्ही थँक्यू न म्हणता ज्याला गरज आहे त्या पुढच्या 3 जणांची मदत करा आणि त्याला पण पुन्हा तेच सांगा
की तुम्ही पण कोणता गरजू व्यक्ती असेल त्याची 3 जणांची मदत करा. थँक्यू वापरू नका. 3 जणांना मदत करायची साखळी, असे छान विचार आपल्याला कोणत्या पिक्चरमधून भेटलेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि प्रश्नांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.